संवेदनशील भद्रकाली भागात पोलिसांचे मॉक ड्रिल. आगामी श्रावण महिन्यासह इतर सण पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील असलेल्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत आज दुपारी मॉक ड्रिल करण्यात आली. अमरधाम रोडवरील शीतळादेवी चौक या ठिकाणी पोलिसांचा ताफा अचानक दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भय निर्माण झालं होतं. मात्र काही वेळेतच हे प्रात्यक्षिक असल्याचे समजले. शहरातील जुने भाग, दाट वस्ती व हिंदू मुस्लिम नागरिकांची अधिक संख्या असलेल्या जुने नाशिक भागात किरकोळ कारणावरून देखील मोठे वाद झालेले आहेत. म्हणून आगामी सणोत्सव पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दुपारी पोलिसांनी मॉक ड्रिल केले. काही महिन्यांपूर्वी गाडी जाळपोळ झाल्या, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम असताना त्याच ठिकाणी पोलिसांची गर्दी झाल्याने त्यात भर पडली होती. या ठिकाणी एकीकडे एक तर दुसरीकडे दुसरा समाज राहतो. यात शीतळादेवी चौकात हिंदू मुस्लिम महिलांमध्ये वाद झाल्याचे दाखवत मॉक ड्रिल करण्यात आली. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख फौजपाठ्यासह त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यासह अँब्युलन्स आदी यंत्रणा देखील वेळेत दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिली. कशा संदर्भात मॉक ड्रिल झाला, काय विशेषता होती या मॉक ड्रिलची? विशेष म्हणजे येणारे जे सण आहेत त्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, त्यासाठी पोलिसांची दंगा काबू योजना ही मॉक ड्रिल असते. त्या अनुषंगाने आज आम्ही दंगा काबू योजनेची मॉक ड्रिल टाळकुटेश्वर मंदिराच्या समोरील रस्ता म्हणजेच शीतलादेवी मंदिराच्या समोरील रस्ता या इथे आम्ही मॉक ड्रिल केले आहेत. यात 38 अंमलदार हजर झाले, सहभागी झाले होते. 2 PI होते, बाकीचे PSI API होते. त्यांनी सर्वांनी मॉक ड्रिल व्यवस्थित पार पाडलेली आहे. त्यात बीट मार्शल, नंतर गस्तीवरील 4 चाकी वाहने, हे सर्व वाहने सहभागी झाले होते आणि मॉक ड्रिल अतिशय. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.